हाय, वेलकम टू दीक्षाज मिनी ब्लॉग. सगळ्या बायकांना ना एका टाईमचं जेवण नाही होत तर लगेच दुसऱ्या टाईमला काय जेवण बनवायचं याचा विचार सतत चालू असतो मनामध्ये. म्हणूनच मी उद्यासाठी गवारची भाजी साफ करून ठेवली म्हणजे सकाळी सकाळी जास्त घाई नाही होत आणि मेन टेन्शन पण नाही राहत की भाजी काय बनवायची आहे. आपला आधीच ठरलेला असेल ना तर वेळ पण जास्त लागत नाही. नाहीतर अर्धा वेळ तर यातच जातो की भाजी काय करू. आज मी घेतलं होतं वांग्याचं भरीत करायला. खूप दिवस झालं वांग्याचं भरीत खाल्लंच नव्हतं, मग आज इच्छा झाली. वांग्याचं भरीत करताना ना नेहमी मोठंवालंच वांगं घ्यायचं आणि त्या वांग्याला मस्तपैकी चिरा पाडून घ्यायचा आणि चेक करायचा आतमध्ये खराब तर नाहीये ना. आणि नंतर पूर्ण वांग्याला तेल लावून घ्यायचं आणि स्लो गॅसवरती एकदम भाजत ठेवायचं. त्याची चव अजून छान लागते मग. मग त्यानंतर कढईमध्ये कांदा, टोमॅटो वगैरे सगळं टाकायचं आणि मसाले टाकायचे जे तुम्ही टाकता ते नेहमी लाल तिखट वगैरे आणि त्यानंतर स्मॅश केलेलं वांगं टाकायचं. त्यामध्ये थोडासा लास्टला कूट पण ॲड करायचा शिजून झाल्यानंतर. चव अजून छान लागते. वांग्याचं भरीत आणि भाकर हे कॉम्बिनेशन खरंच खूप छान आहे. त्यानंतर साफसफाई करताना मला यांनी दिलेलं एक गिफ्ट भेटलं. क्यूट कपल असं होतं आमच्यासारखंच. मस्त वाटलं बघून, जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्यानंतर असंच मिशोवरती बघत होती मी किचनचं डेकोरेशनचं सामान थोडंफार. केस ना हल्ली खूप गळतायत त्याच्यामुळे मी ठरवले आता झोपताना नेहमी वेणी बांधूनच झोपायचं. प्रत्येक वेळी ना माझ्यासोबत असंच होतं, रबर, क्लिप काहीही असू दे ठेवते आणि नंतर विसरून जाते कुठे ठेवलाय. चला तर मग भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.